नमस्कार मंडळी. नमस्कार, जय शिवराय. आज डायरेक्ट ब्लॉग सुरू केला आहे. आज आम्ही चाललोय महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्री निमित्त महादेवाच्या मंदिरात चाललोय. डोंबिवलीला आलोय आज आम्ही. काही कारणास्तव आम्हाला डोंबिवलीला यावं लागलं. कारण तुम्हाला कळेलच पुढच्या मी सांगेल नंतर कारण तुम्हाला थोड्या वेळात. पण आता आम्ही आलोय पिंपळेश्वरला. काय नाही हो, डोंबिवली झालं पिंपळेश्वरला. आता आम्ही दर्शन घेणार देवाचं आणि नंतर मग घरी जाणार, बस एवढंच. पण आज माझा नवरा जरा कमी एक्साइटेड आहे. झोपेचं तर वेगळंच कारण आहे, पण अजून एक कारण आहे. सासूरवाडीला आले आणि आज त्यांना चिकन मटन खायला नाही भेटत आहे. वार नाही, आज महादेवाचं हे सण आहे बोला. त्याच्यामुळे यांना भेटलं. पिंपळेश्वर महादेव मंदिर, हा तिथे आलोय आम्ही. तर तेच मग आज त्याला भेटत नाही खायला, त्याच्यामुळे जरा नाराज येते. आणि इथे बाजार पण भरला, ते प्याप्या फुफू चाललंय नुसतं इकडे. तर मग आता पण जाऊया दर्शन घ्यायला. आतमध्ये गर्दी ते लाईन. मी तसं बोललेली आहे ना लवकर चला म्हणून. मी दुपारच्या टायमिंगला बोललेली की दुपारी जास्त गर्दी नसते असं. मी आता ऑब्विसली आज गर्दी असणारच, पण तसं मी जरा असं बोलले की 3 वाजता वगैरे जाऊया दुपारच्या टाइम. पण आमच्या साहेबांना झोप आलेली ना, 2 दिवस झोपले तरी आमच्या साहेबांना अजून झोपच हवी आहे. हा जाईल ना, माझा आवाज तसा आहे कणखर. तसं इकडच्या लाईनना अशा चालत आहेत, म्हणजे असं थांबत नाही गेले. जसं आम्ही नाशिकला, आता नाशिक आणि आता डिफरन्स आहे, पण तरी पण तिथे तर 1 सेकंड पण दर्शन नाही घेऊन देत. तसं माझ्या मते इथे जरा जास्त वेळ दर्शन घेऊन देतील आपल्याला. तर पाठीमाग आता येताना झिगझॅग काय लाईन झिगझॅगची लाईनची सिस्टीम बनवून ठेवली आहे. तिथं सिस्टीमला त्यांनी माणसं लावली नाहीत. आणि तर मॅनेजमेंटने ह्यांच्या काय केलं बा, बिना रस्सी लावता किंवा काय लावता टाकच्या जागेवर फिरलेत माणसं. हे गरज नाही, ह्यांना शिकवण्याची खूप गरज आहे. आता उद्यापासून मला आता पाहिजे ट्रेनिंग द्यायला. तुमचं कोण ऐकणार आहे? तुम्ही तर मग तेच बोलते. हा एक्झॅक्टली पॉईंट आहे. सगळे काय तुमच्या बायकाने आहेत मॅनेजमेंट वाले की ते तुमचं ऐकते. सुधारणा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. राहू दे लोकमान्य टिळक. आज महाशिवरात्री ठेंब तळेसाठी कसलं तळ साचवतात काय माहिती मॅनेजमेंट. मग तसंच असणार. म्हणजे कसं लोक चालती राहावेत म्हणून ते तसं करतात. एवढंही काही हे नाही, चांगलं तर चालू आहे ना कंटिन्यू. जर थांबलं ना तर कंटाळा येतो बस असं, म्हणजे लाईन येतो फिरायला. पण चालूच आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. हा, अर्ध्या तासात होऊन जाईल दर्शन. इकडून काय लाईन कशी लाईन आहे काहीच एकदम नुसतं असं वाटतं खिचडी मिचडीच चालू आहे तिकडे. लाईनच कळत नाही तिकडची. सिस्टीम हँग आहे. झालं आमचं दर्शन. आता जातोय आम्ही काहीतरी घरी जायचंच आहे घरी. पण त्याच्या आधी उसाचा रस पितो. गन्ने का ज्यूस, 1 ग्लास गन्ने का. झालं आलो दर्शन करून. आता काय करतो केस तशी या साडीवर खूप छान दिसतेस. नाशिकला पण सेम साडी, कारण की ह्यात महादेवची भक्त आहे ना. माधव के दिवाने खरंच मॅच पण. या बांगड्यात नाही, या बांगड्या ह्यांनी दिलेल्याच आहेत. एकदम मस्त वाटत असं. मी थोडंसं जरा 2 बांगड्या करून निघते मस्त. मला तर मजा दिवसभर हेच चाललंय मला.
झालं आमचं आजचं गौरव. अच्छा झालं तेच आम्ही जाणार आहे. आज आम्ही परत एक शूट करणार आहे. माझं तर 2 दिवस उपवास आहे. आणि काय सांगू, आजचा दिवस तरी माझा चांगला गेला. आता तुम्हाला काय सांगू, तुम्हाला सांगते एवढं. एक काम करा, असं कॅमेरा घालून तोंडात घुसवा माझ्या. एक काम करा, कॅमेरा घेऊन घराबाहेर. आज तरी माझा दिवस चांगला गेला. तर काल तर कसला भंगार दिवस होता. काय भंगार दिवस होता म्हणजे एखादा भंगार दिवस कसा असावा तर तो कालचा दिवस होता. पहिला गोष्ट होता आमचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन होता. ठीक आहे. पहिल्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी माझे नवरोबा माझे पतिदेव गेले गुजरातला. आणि तेव्हा ऑन द स्पॉट मी काही थोडीशी जरा प्लॅनिंग जरी केलेली ती पण फस्त करून टाकली. ठीक आहे. ते ठीक आहे. आणि दुपारी मग मी काय केलं, आता हे नाहीत मग मी काय करू म्हणून मी डोंबिवलीला यायचा विचार केला. तर डोंबिवलीला आली तर तिथं पण डोंबिवलीच्या बाई ते ट्राफिक बाबा 2 तास. जिथं मी माणूस पाऊण तासात पोहोचतो तिकडं माणूस 2 तास लागले इथं पोचायला. एवढं असं. आणि त्यात ती एसीची बस मला नाही सहन होत. कारण की मी उलट्या साईडला बसले ना, ज्या ड्रायव्हर असं माझ्या बॅक साईडला म्हणजे उलट्या डायरेक्शनला चाललेली मी. त्याच्यामुळे माझं डोकं घर 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 फिरत होतं. असं वाटलं ना 5 काय इथं निघालेली 3 वाजता पोहोचते मी 5:30 वाजता. असा मूड खराब झाला ना माझा, असा मूड खराब झाला एकदम भंगार मूड झाला. मी आलो आणि नाही त्यात पण हे नव्हते. हे कुठे होते मग हे नव्हते माझ्यासोबत. म्हणजे कालचा पूर्ण व्हॅलेंटाईन दिवस, प्रेमाचा दिवस, एवढा चांगला दिवस, माणसाचा दिवस कसा गेला पाहिजे. आणि मग या माणसामुळे माझा दिवस गेला कसा एकदम भंगार गेला. त्यात सावलेलं पण कोण नाही. असं काय झालं बाई सावळा सावळी व्हॅलेंटाईन मॅन मेड दिवस आहेत. मॅन मेड काय गरज नाही साजरी करायची. काय त्याच्यामध्ये असं दिवस साजरीच नाही झालं पाहिजे. 14 फेब्रुवारी बघा कोण बोलतंय दुःखात पाहिजे माणूस दुःखात. हा. आणि त्या अटॅक मध्ये माणसं मौन पाळलं. हे व्हॅलेंटाईन काय चाललंय, जमाना कुठं चाललाय काय समजलं. असं नाही दुःख श्रद्धांजली आहे त्यांच्यासाठी पण तरी सुद्धा असं नाही. पण आता तुम्ही मला गिल्टी नका फील करू. एक तर चूक घ्यायची अचानक उठून चालले गुजरातला बायकोला न सांगता आणि मलाच बोललं हे असं उलटा कोतवाल चोर को डाटे. सॉरी उलटा चोर कोतवाल को डाटे. असं झालं सगळं. पण आजचा दिवस जसे हे आले तसं माझा दिवस एकदम छान गेले. मस्त गेला माझा दिवस. मला मज्जा आली. आज तर आराम होता. मस्त मज्जा आली. आता ह्याच्यानंतर पण आम्ही तसं जाणार आहे जरा एक रील शूट करायला आमची. की आज मी साडी घातली ना तर साडीवर आम्ही रील बनवणार आहे जुने. माझ्या घरचे तर एवढे ऑब्सेस्ड आहेत ना ह्यांना घेऊन मला पण नाही असं वाटतं हे त्याचा पोरं एवढे ऑब्सेस्ड आहेत ना. मी जर काल येणार होती तर आईने भाजी काय बनवलेली तिला बोलली फोन करून की चांगलं बनवते. तिने काय बनवलं माहिती का, वाटाणा साधी. आणि आज येणार आहे तर पुरी भाजी डाळ भात श्रीखंड, ते पण होममेड श्रीखंड एकदम फर्स्ट क्लास म्हणून. सकाळी ते माझ्या भावाने आणलं. मला ठेवतोस का नाही मला ठेव. नाही तुमच्यासाठी स्पेशल होममेड आहे ना श्रीखंड. होममेड श्रीखंड. अहो माझ्या एक खतरनाक श्रीखंड बनवून. आता जेवताना काय खाणार आहे तुम्ही, तेच तर खाणार आहे. मग हे लय लाडायचं यांच्यासाठी. आता पण रील जेव्हा माझी असते रील तेव्हा नाही एवढं प्रेमाने बघणार. आता आतमध्ये त्यांचीच रील चालू. ती नवीन रील पण तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघा. एक मस्त रील आलेली महाराजांची. हा तेच ना. हा युट्यूबला पण आहे ती व्हिडिओ आणि इंस्टाग्रामला पण आहे. पण दोन्हीकडे बघा एकदम छान मस्त व्हिडिओ एक महाराजांची टाकले. आणि अजून एक व्हिडिओ मी आता आम्ही उद्या टाकणार एक रायगडाची व्हिडिओ ती माझी असणार आहे. पण ती व्हिडिओ नाही माझ्या घरची बघणार. कोणाची बघणार, जावायचीच बघणार. ठीक आहे जाऊ दे, माझं दुःख कधी संपणार नाही. पार्शिलिटी अशीच चालू राहणार. आमचा दिवस संपलेला आहे. आम्ही गुड नाईट नाही. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आमचे फॉलोअर्स वाढवा, आमचे सबस्क्रायबर्स पण वाढवा. आम्हाला इंस्टाग्रामला पण फॉलो करा. ठीक आहे चला, नमस्कार. राम राम.